भाऊ आता चौथ्यांदा निवडून येतील ह्यात तर काही शंकाच नाही, पण जास्तीत जास्त मताने कसे निवडून येतील यासाठी पूर्ण जनता ही पूर्णपणे भाऊंना पाठिंबा देत आहे. फक्त आणि फक्त जनता स्वतःच्या विकासासाठी आणि हक्कासाठी लढत आहे. त्यासाठी सर्वांना विनंती करते की सर्वांनी स्वतःच्या हक्कासाठी भाऊंना पाठिंबा द्यावा. SBN मराठी विधानसभेचा महायुद्धमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज भाऊंची प्रचार रॅली संपन्न झालेली आहे आणि इथे उपस्थित माजी नगरसेवक निरंजन आवटी हे उपस्थित आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की भाऊंनी कशा प्रकारे विकास निधीसाठी त्यांना मदत केलेली आहे ते. भाऊंनी कशा पद्धतीने तुम्हाला विकास निधीसाठी मदत केलेली आहे किंवा अजून तुम्ही प्रचारासाठी काय काय तुम्ही नियंत्रणात चालवलेली आहे? आदरणीय सुरेशभाऊ खाडेसाहेबांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 4मध्ये रॅली झाली. भाऊंचा विशेष उल्लेख करावा लागेल, कारण की शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, जिल्ह्यातला मॅक्झिमम फंड भाऊंनी आपल्या मिरज मतदारसंघात आणलेला आहे. मी विशेष करून शहराचा उल्लेख करेन, कारण की भाऊ आत्ता मंत्री जरी झाले असले तरी 15 वर्ष इथले आमदार असताना आमदार फंडातला फंड असेल, DPTCचा फंड असेल, कुठलाही फंड आल्यानंतर भाऊंचं वैशिष्ट्य हे आहे की तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या गटाचा आहे हे न बघता या मिरज शहरात विकास होतो या भावनेतनं भाऊ सर्व नगरसेवकांना बोलवून सगळ्यांची कामं सुचवून घेतात आणि त्या पद्धतीनं कामं केलेली पण आहेत. आधी भाऊंच्या वाटणीला फंड कमी येत होता तेव्हा नगरसेवकांना 10-10 लाख असतील, 20-20 लाख असतील फंड प्रभागात काम करताना देत होते. आत्ता पालकमंत्री झाल्यानंतर भाऊंनी मिरज शहरातल्या प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटीची कामं सुचवायला लावली. आज त्या कामाचे इस्टिमेट झालेले आहेत, प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि आता आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे. निश्चिंत आचारसंहिता झाल्यावर त्याची प्रोसेस पूर्ण होईल. पद्धतीनं खरंच उल्लेख भाऊंचा अभिमानानं करावा लागेल की शहरातील आपल्या ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचा असेल, तिथं भक्तिनिवास बांधलं साधारणतः 3 कोटी रुपयाचं. त्यानंतर मराठा भवनला भाऊंनी फंड दिला, तिथं 50-1 लाख रुपये फंड दिला. परत ग्रामीण भागातील 3 मराठा भवन बांधले. त्याच पद्धतीनं बौद्ध विहार असतील, विविध शहरातील असतील, ग्रामीण भागातील असतील, तिथं फंड दिला. आज जैन समाजाचे अनेक बस्तीची कामं भाऊंनी पकडली. म्हणजे कोणत्याही जातीचा माणूस आल्यानंतर तिथं कामाची तुलना न करता ते काम पूर्ण झालं पाहिजे या भावनेनं भाऊंनी सगळ्यांना फंड दिलेला. नमस्कार, तुमचं नाव सांगा. मी माधव हनुमंतराव गाडगीळ, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गट. भाऊंनी कशा पद्धतीने विकास निधी उपलब्ध केला आहे किंवा अजून आता प्रचार रॅलीला तर सुरुवात झालेली आहे, रणधुमाळी चालू झालेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? भाऊंनी नुकताच आत्ता मागच्या वर्षी उद्घाटन झालेला मिरज अर्जुनवाड रस्त्याचा रेल्वे पूल, उड्डाण पूल हा अतिशय चांगल्या रीतीनं बांधून भरपूर लोकांची चांगली सोय केली आहे. साधारणतः मयत झाल्यानंतर 2 रेल्वे लाईन असल्यामुळं आम्हाला अडचण येत होती गेट बंद झाल्यामुळं, पण आता अतिशय उत्तमरित्या भाऊने हा पूल बांधल्यामुळं आम्हाला आता फार चांगली सोय झालेली आहे आणि बऱ्याचशा विकास कामात भाऊने हातभार लावलेला आहे. बऱ्याच मंडळाचे सभागृह असतील किंवा देवस्थानचे सभागृह असतील किंवा आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य असतील, फॉर्म भरले असतील, अशा सर्व माध्यमातून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, RPI, जनसुराज्य पक्ष या सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलेलं आहे आणि मला आशा आहे की या इलेक्शन निवडणुकीमध्ये साधारण बहुमत मिळून आमचं सरकार येईल अशी आम्हाला आशा आहे. नमस्कार मंडळी, मी अँकर वैष्णवी. SBN मराठी विधानसभेचं महायुद्धमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण आहे मिरजेतील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर येथे. तर इथे आपल्यासोबत आहेत मंदिरचे ट्रस्टी. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की भाऊंनी कशा पद्धतीने मंदिरासाठी मदत केलेली आहे ते. नमस्कार. नमस्कार, मी श्रीकांत गुरव बोलतो आहे. मग अंबाबाई देवस्थान ट्रस्टचा मी अध्यक्ष असून मी 1 ते 1.5 वर्षापूर्वी भाऊंच्याकडे आम्ही सगळे विश्वस्त मंडळी गेलो. त्यानंतर असं की बाबा हे सभागृहाचं आम्हाला सुशोभीकरण बरेच दिवस झालं खितपत पडलेलं आहे, तर ते आम्हाला अशा प्रकारे म्हणजे हेमाडपंथी दगडी काळ्या दगडात बांधकाम करायचं आहे. अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. त्यासाठी एवढ्या निधीची गरज आहे असं आम्ही त्यांना सांगितल्यानंतर भाऊंनी एका क्षणात त्याला पाठिंबा दिला व त्या मार्गाला लागून त्यांनी आम्हाला निधीसुद्धा मंजूर करून दिला. कामसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. एक 20 ते 25 दिवसात आमचं हे काम सुरू होणार आहे. तरी आम्ही भाऊंचे त्याबद्दल मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे आभारी आहे.
आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे. आमचा देवस्थान ट्रस्ट व ही आमची जी गोरवगल्ली ब्राह्मणपुरी आहे आम्ही त्यांच्या पाठीमागं राहणार आहे. श्री अंबाबाई मंदिरासोबतच अजूनही 7 देवस्थान आहेत, तर त्यांची माहिती आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रशांत गुरव, देवस्थान ट्रस्टी. ह्या अंबाबाई मंदिराबरोबरच मिरज शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अजून आणखी 7 मंदिरं आहेत. ह्या मंदिराचा विकास करण्यासाठी माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी आम्हाला भरपूर म्हणजे अतोनात पूर्णपणे मदत केलेली आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून निधी मंजूर करून घेऊन आमचं आता ह्या अंबाबाई मंदिराचं कामाची सुरुवात होत आहे. त्याच पद्धतीने आम्ही इतर 7 मंदिरांच्या विकासासाठी आम्ही भाऊंच्याकडे शब्द टाकलेला आहे. त्यांनी त्यावेळीसुद्धा आम्हाला मदत करतो असं जाहीर केलेलं आहे. ह्या सगळ्यामुळे आणि त्यांनी केलेल्या आम्हाला मदतीची जाण ठेवून आम्ही देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना विनंती करतो की ह्यावेळी माननीय भाऊंना प्रचंड बहुमताने विजयी करून पुढील आपल्या सगळ्या होणाऱ्या विकासासाठी त्यांना आपण निवडून देऊया हीच मी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो.